नमस्कार, मी अमोल किन्नोळकर. आपण पाहतात एबीपी माझा. 7:12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरीपातलं महत्त्वाचं कडधान्य पीक म्हणजे तूर. खरेदी झालेल्या गडबड गोंधळामुळे गेले काही महिने हे पीक चर्चेमध्ये होतं. या पिकाची बहुतांश शेतकरी आंतरपीक म्हणून लागवड करतात. सरकार पातळीवरती योग्य नियोजन झालं तर शेतकऱ्याला तारण्याची ताकद या तुरीमध्ये आहे. अशा या तुरीची लागवड कशी करावी ते पाहूया. खरीप हंगामामध्ये तूर हे अतिशय महत्त्वाचं कडधान्य पीक आहे. महाराष्ट्रामध्ये 10 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीचं पीक घेतलं जातं. तुरीच्या लागवडीसाठी जमिनीची निवड कशी करायची ते आपण पाहूयात. मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तुरीसाठी फायदेशीर ठरते. त्याचसोबत कसदार, भुसभुशीत, पोयट्याच्या जमिनीत सुद्धा तूर चांगली येते. साधारणतः 6.5 ते 7.5 सामू असलेली जमीन या पिकास योग्य असते. उन्हाळ्यात पेरणीपूर्वी जमीन चांगली तापू द्यावी, त्यामुळे जमिनीतील कीड, अंडी आणि कोप नष्ट होतात. जमीन चांगली तापल्यामुळे अन्नद्रव्यही मुक्त होतात आणि जमिनीचा पोत सुधारतो. योग्य वाणांच्या बियाणांची निवड पिकाच्या उत्पादनावर परिणाम करते. वेगवेगळ्या वाणांचे बियाणे आणि त्यांची वैशिष्ट्य आपण पाहूयात. BDN-2 या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे दाण्याचा रंग पांढरा असतो. त्याचसोबत 155 ते 165 दिवसात काढणीसाठी तयार होतात. डाळीसाठी उत्तम प्रतीचा मानला जातो. दाण्याचा रंग लाल असतो. कमी वार्षिक पर्जन्यमानही असते. BDN 708 हे वाण मर व वांज रोगास प्रतिकारक आहे. BSMR 736 दाण्याचा रंग लाल, मर व वांज रोगास प्रतिकारक, दाण्याचा रंग पांढरा, 775 ते 180 दिवसात परिपक्व होतं. BSMR 853 हे वाण फुलं कळी अवस्थेत असताना पाण्याची आवश्यकता याला असते. महाराष्ट्रात तुरीच्या लागवडीसाठी काही शिफारस केलेले प्रचलित वाण सुद्धा आहेत. ICPL 87-119 दाण्याचा रंग लाल, मर व वांज रोगास प्रतिकारक हे असते. त्यासोबतच त्याचा कालावधी 185 ते 190 दिवसांचा असतो. उत्पादन 15 ते 16 क्विंटल एवढं असतं. एकटी 8811 या वाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे दाण्याचा रंग लाल असतो. कालावधी 155 ते 165 दिवस एवढा असतो. तर उत्पादन 15 ते 16 क्विंटल पर हेक्टरी एवढं असतं. ICPL 87 या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे बागायती, क्षेत्राबाग दुवार लागवड व खोडण्यासाठी उपयुक्त आणि याचं उत्पादन 12 ते 15 क्विंटल पर हेक्टरी आहे. पिकाच्या योग्य वाढीसाठी बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये थायरम, कॅप्टन आणि कार्बोनडिझम या बुरशीनाशक 4 ग्रॅम प्रति किलो प्रमाणे गुळाच्या थंड द्रावणात मिसळून लावावं. घरच्या बियाणांची पेरणीपूर्वी उगवण शक्ती तपासून घ्यावी. बीज प्रक्रियेमुळे रोगाला आळा बसतो आणि उगवण चांगली होऊन रोपांची जोमदार वाढ होते. आता तुरीच्या पिकाची पेरणीची प्रक्रिया पाहूयात. पेरणी योग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा येताच म्हणजे जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान तुरीची पेरणी पूर्ण करावी. सलग पीक घ्यायचं असल्यास ICPL 87 या वाणाकरता 45 बाय 10 सेंटीमीटर अंतर ठेवावं. AKT 8811 करता 45 बाय 20 सेंटीमीटर अंतर ठेवावं. अधिक कालावधीच्या वाणाकरता 60 बाय 20 सेंटीमीटर अंतर ठेवावं. यासाठी बियाणांचं प्रमाण काय असावं ते आपण पाहूयात. ICPL 87च्या पेरणीसाठी हेक्टरी 20 ते 25 किलो बियाणं वापरावं. मध्यम मुदतीच्या विपुला आणि AKT 8811 या वाणासाठी हेक्टरी 12 ते 15 किलो, तर उशिरा येणाऱ्या आणि जास्त अंतरावर लावायच्या वाणासाठी हेक्टरी 10 ते 12 किलो बियाणांचा वापर करावा. तूर हे पीक सूर्यफूल, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, बाजरी आणि कापूस या सरळ पिकांमध्ये आंतरपीक म्हणून घेतलं जातं. आंतरमशागतीच्या वेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते आपण पाहूयात. पिकात 15 ते 20 दिवसांनंतर कोळपणी करावी. पुढे 15 दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी. अधिक उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर 30 ते 45 दिवस शेत तणविरहित ठेवावं. तूर हे प्रामुख्यानं खरीप हंगामामधील पीक असल्यामुळे ते पावसावर वाढतं. पावसामध्ये खंड पडल्यास किंवा पाण्याचा ताण पडल्यास सिंचनाची सुविधा करावी. अशा वेळी पिकास वाढीच्या अवस्थेमध्ये 30 ते 35 दिवस, फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये 60 ते 70 दिवस आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी द्यावं. त्यामुळे पीक उत्पादनात वाढ होते. तुरीमध्ये फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये घाटे अळी, पिसारी पतंग, काळी माशी या किडीमुळे 30 ते 40% नुकसान होते. त्यासाठी ट्रायकोडर्मा, क्रायसोपा, NHPV अशा जैविक कीड नियंत्रणाचा वापर करावा. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.